पोरगे भरपूर आहेत ना. नमस्कार मंडळी, आज आमच्या वाडीत लग्न आहे अमृता तोडणकरीचं आणि नवरा मुलगा आहे तो म्हणजे रायगडचा. तर आजच्या दिवशी साखरपुडा, हळद आणि लग्न असं एकाच दिवशी सर्व गोष्टी होणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता या ठिकाणी साखरपुड्याची तयारी सुरू होते आहे आणि हळूहळू वाडीतील भावकी वगैरे लग्नासाठी साखरपुड्यासाठी येणारे लोक हळूहळू जमा होत आहेत. तर इथे काही विधी पण सुरू झालेले आहेत लवकर, कारण एकाच दिवशी तिन्ही कार्यक्रम होणार आहेत. आणि इथे मुलगीचा भाऊ अक्षय तोडणकर नारळ फोडून आता थोड्या वेळात खिरापत करेल. सो अशी आपल्या गावातील मंडळी आलेली आहेत आणि इथे आता सुरुवात झालेली आहे. साखरपुड्याच्या विधी या ठिकाणी होत आहेत. नवऱ्या मुलग्याचे आईबाबा आणि नवरी मुलीचे आईबाबा या ठिकाणी बसलेले आहेत आणि इथे भावकी मंडळी विडे वगैरे मांडत आहेत. साखरपुडा झालेला आहे आणि आता या ठिकाणी लग्नाची केळ बांधतायत. कोणाला आते आते अशी त्या साईडला होशील जरा. पाय मागे घे, लाव डोका लाव, एक लाव 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 बघा मित्र हो कोण आली आहे ती. मी आता घरी आलो होतो आणि माझी भाची आली आहे अधीरा. आई अधीरा आणि दीदी आता जात आहेत. आई वाट बघत होती सकाळपासून. हे कुठे चाललीस तू? कुठे चालली? काळबा देवीत मावशीच्या लग्नाला. मावशीच्या लग्नाला चालली. आई चला तुम्ही जावा पुढे, मी मागणं आहे.
ऋषिभिः तत्ते भवतुमङ्गलं सोमोर्ग सावधान तदेव लग्नमोदतिरञ्च देव ताराबलं चन्द्रबलं देव विद्यादेवं देव इकडे अंतर्गत लक्ष्मीपदे ते गुणस्मरामि सोमोर्ग आईची नात गेली. चला जेवलो तू पोटभर. तू कधी आला पिंकीताई? लग्न झालेलं आहे आणि सर्व मंडळी आता इकडे आराम करतायत. जेवलाव काय? ओके. हे लग्न ठरवतायत. पुढचे नंबर बघतायत. पोरगे भरपूर आहेत ना? सगळ्या गावात न ताच आहे. पोरगेच आहेत, पोरी नाही आहेत. हे बघा, हे 2 टोकणे आहेत इकडे आणि हो खाली ठेवक नाही आहे. हा. आणि आता पुढचं महिनाभर तुम्ही काय चिकन मच्छी वगैरे तुमका खाऊक नाही आहे. कळा ना? तुमका काय मच्छी वगैरे खाऊक नाही आहे. आणि आता जायचंय पेंडला तुमका भाऊजींबरोबर रायगडला. मग पेण रायगड मध्ये येतं, तिकडे जायचंय तुमका दोघांका.
तर मित्रो, आजचा हा लग्नाचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.